नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये खूप मोठं सत्य आज सगळ्यांसमोर आलेलं असतं. त्या रात्री मिहीर अन्नाच्या तावडीतनं सुटून घरी आल्यानंतर रुजिदाला भेटलेलं असतो. हे सत्य आता रुजिदाने तिच्या तोंडानं सगळ्यांना सांगितलेलं असतं. हे ऐकून मात्र सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. तर इथे आता राया मात्र टेन्शनमध्ये विचार करत बसलेला असतो. संध्याकाळची वेळ असते, कारण आज नाऱ्याला अण्णा आठवले, पण पुढचं काय बी आठवलं नाही. मिहीरचंही नाव त्याने तोंडातनं काढलं होतं, पण पुढे काही बोललाच नाही. यामुळे रायाला जरा टेन्शन आलेलं असतं. तेव्हा लगेच आता मिसफायर विचारू लागते, राया, अरे कसला विचार करतोय, काय झाले राया? त्यावर लगेच राया म्हणू लागतो, मिसफायर, अगं नाऱ्याला एवढं अण्णा अण्णा करून आठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला पुढचं काही आठवलंच नाही. फक्त तोंडातनं एकदा मिहीरचं नाव काढलं आणि एकदा अण्णाचं. पण मी अण्णाची इडली त्याला खाऊ घातल्यामुळे निदान अण्णा त्याला आठवला तरी. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, मग राया, अरे या टेन्शन घेण्यासारखं काय? उलट इडली बघताच अण्णांची आठवण आली, हेच खूप झालं ना. इतक्या दिवस तो काही बोलतही नव्हता. तेव्हा रायम लागतो, मिसफायर, पण आपण जीजीकडनं फक्त 7 दिवसांची मुदत मागितली ग, आणि येत्या 7 दिवसात जर आपण सत्य समोर आणलं नाही तर तुला माहिती आहे ना मी काय बोलून बसलोय. आणि हे बघ, आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे ग मिसफायर. अण्णाला आठवायला त्याला एवढा वेळ लागला तर त्याला कधी पुढचं आठवणार, म्हणून जरा टेन्शन आलंय ग. तेव्हा मंजिरी आता रायाजवळ बसते आणि लागते, राया, तू नक्की रायाच आहेस ना? लग्न झाल्यापासून बदललाय की काय तू? अरे एवढा कसा घाबरगुंडा झालाय तू? अरे जरा विचार कर, आज जसं प्लॅनिंग केलं त्यानंतर लगेच इडली बघताच अण्णांची आठवण आली की नाही नाऱ्याला. मग तसंच काहीतरी प्लॅनिंग करूया, म्हणजे मिहीरची आठवण येईल आणि त्या रात्री काय घडलं होतं हे नाऱ्याला नक्कीच आठवेल. त्यावर लगेच रायम लागतो, हो, असं काहीतरी प्लॅनिंग आपण करू शकतो, पण काय करायचं मिसफायर? त्याच वेळेस आता मंजिरीच्या डोक्यात मात्र एक कल्पना आलेली असते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया, मी तुला एक कल्पना सांगते, तुला पटत असेल तर तुम्ही तसं करून बघा. आता मंजिरीने आपल्या डोक्यात जी काही आयडिया असते ती सगळी रायाला सांगितलेली असते. आता मात्र रायाच्या डोक्यातली ट्यूब पेटलेली असते. तेव्हा रायाला लागतो, मिसफायर, एक नंबर भारी, आता मी असंच करणार आणि बघ मग नाऱ्याला समद काही आठवणार. असं म्हणताच आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच डिपिकल, डंकी आणि राया तिघेही आता इकडे वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. आता मात्र तिघांनीही अगदी वेड्यांचं रूप धारण केलेलं असतं. हॉस्पिटलचाच पोशाख घातलेला असतो. आता डिपिकल डंकी मस्त बॉल घेऊन, राया चॉकलेट खात हातात भरपूर चॉकलेट घेऊन तिथे आलेले असतात. नाऱ्या मात्र शांतपणे एकटक एकाकडे बघत आता एका जागेवरती असतो. तेव्हा लगेच आता डिफिकल्ट डंकीवर लागतं, ए चला चला, आम्हाला पण खेळायचं बरं का तुमच्याबरोबर, चला. त्याच वेळेस राया येतो आणि लागतो, ए भावा, हे बघा, हा माझा भाऊ आहे बरं का, हा माझा दादा आहे. नाऱ्या, तू माझा दादा आहे की नाही? हे बघ मी तुझ्यासाठी किती चॉकलेट आणलेत, हे बघ. असे म्हणत राया लगेच ते चॉकलेट नाऱ्यासमोर धरतो. त्याच वेळेस डिफिकल्ट म्हणू लागतो, ए आम्हाला पण हवेत बरं का चॉकलेट. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, नाही या, कुणाला बी देणार नाही, हा माझा दोस्त आहे ना, त्याच्यासाठी आणलेत मी. त्याच वेळेस नाऱ्या पटकन रायाच्या हातातील ते चॉकलेट घेतो आणि लगेच खुश म्हणू लागतो, हो दोस्त, आपण दोस्त हा, असे म्हणत लगेच नाऱ्या रायाच्या हातात हात देतो. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, हे चला, आपण खेळायचं का? आपण सगळे मस्त खेळूया. तेव्हा नाऱ्या म्हणू लागतो, चालेल चालेल, खेळूया की. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, चला आपण ना एक गेम खेळूया. हा कोण? हा डिफिकल मिहीर, आणि मी कोण? मी असेल अण्णा. आणि आता आपण खेळणार गेम. हे बघा डंक्या, तू त्या मिहीरला पकडून आण. आता लगेच डंकी पटकन मिहीरला म्हणजे डिफिकलला पकडतच खाली असं लोटतो आणि अण्णासमोर म्हणजे रायासमोर ढकलतो. आता मात्र लगेच त्या रात्री जे काही झालेलं असतं ते सगळं नाऱ्याला आठवू लागतं. त्याच वेळेस राया आपल्या खिशातनं बंदूक काढतो आणि लागतो, मी अण्णा आणि मी आता मिहीरचा गेम करणार. असे म्हणत रायाने आता ती बंदूक मिहीरच्या म्हणजे डिफिकलच्या डोक्यावरती धरलेली असते. आता मात्र त्या रात्री जे काही घडलेलं असतं ते सगळं काही नाऱ्याला आठवू लागतं. नाऱ्या मात्र लगेच आता असे डोळे मोठाले करून मिहीरकडे म्हणजे डिफिकल्टकडे बघू लागतो. नाही नाही असे आता तो ओरडत असतो. त्याच वेळेस आता लगेच इथे जणू काही बंदूक चालवली, ठॉय ठॉय असा आवाज काढत राया लगेच आता मिहीरला गोळ्या मारतो. आता मिहीर म्हणजे डिफिकल्ट खाली पडलेलं असतं. त्याच वेळेस राया लागतो, गेम झाला, मिहीरचा गेम झाला, अण्णाने मिहीरला मारलं, असं एक नाही, दोन नाही, 3 ते 4 वेळा करून दाखवलेलं असतं. त्याच वेळेस आता पुन्हा लगेच डंक्या इथे मिहीरला अण्णांजवळ ढकलतो. त्याच वेळेस अण्णा आता लगेच मिहीरला गोळी मारणार. तेच नाऱ्या ओरडतो, अण्णा नाही, अण्णा नाही, असे
म्हणत आता नाऱ्याने ती बंदूक अशी वरती केलेली असते. आता ती गोळी मात्र मिहिरला न लागता ती वरती उडालेली असते आणि लगेच नाऱ्याने मिहिरला तिकडनं पळून जायला सांगितलेलं असतं. मिहिर पळ, तिकडनं पळ आणि अण्णा तुम्ही जेवायला चला असे म्हणत आता नाऱ्याने अण्णाला तिकडनं जेवायला नेलेलं असतं. हे सगळं काही आता नाऱ्याने दीपिका, डंकी आणि रायाला सांगितलेलं असतं. रायाला मात्र धक्काच बसतो, कारण त्या रात्री जी गोळी लागली होती ती मिहिरला नाही तर वरती लागली होती आणि मिहिर तिकडनं निसटला होता. हे सत्य मात्र रायासमोर आलेलं असतं. तर इकडे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ असल्यामुळे सकाळी सकाळी घोरपडे मात्र खूपच खुश असतो, कारण आता त्याला मिहिरबरोबर म्हणजे गौरवबरोबर काम करण्याची संधी मिळालेली असते ना, आणि याचं सत्य कधी एकदा बाहेर काढतोय असं त्याला झालेलं असतं. त्याच वेळेस आता ज्या चाळीतल्या लोकांची घरं मिहिरने वाचवलेली असतात ना, ती लोक आता मिहिरला भेटण्यासाठी त्याच्या घरी आलेले असतात. हा सगळा प्लॅनिंग इथे घोरपडेचाच असतो. तेव्हा लगेच घोरपडे म्हणू लागतो, सर अहो चाळीतली लोक तुम्हाला भेटण्यासाठी आलेत. तेव्हा मिहिर म्हणू लागतो, हो का, मग बोलव ना त्यांना. आता लगेच ती सगळी लोक आतमध्ये येतात. तेव्हा मिहिर म्हणू लागतो, काय झालंय, तुम्ही समधेजण इकडे कसे आलात? तुम्हाला जर मला भेटायचं होतं तर मला एक कॉल करायचा, मी आलो असतो की तिकडे. त्यावर लगेच आता ती चाळीतील लोक म्हणू लागतात, नाही सर, तुम्ही आमच्यासाठी खूप काय काय केले, आमची घरं वाचवली, आमचं आयुष्य वाचवले. आम्हाला खरंच तुमचे आभार कसे मानावे ना तेच कळत नाही. तुमचे उपकार आम्ही कधी बी विसरू शकत नाही. कोणी कोणासाठी काय बी करत नाही, पण तुम्ही या गरीब लोकांसाठी खूप काय काय केले, म्हणून आम्ही तुमचे आभार मानण्यासाठी इथे आलो आहोत. तेव्हा लगेच आता मिहिर म्हणू लागतो, नाही नाही, त्यात कसले आभार, आपल्या माणसांसारखंच धरतो मी समध्यांना. त्याच वेळेस आता लगेच त्या माणसांनी मिहिरसाठी एक गिफ्ट आणलेलं असतं. मोठासा असा बॉक्स असतो. तेव्हा लगेच आता ती लोक म्हणू लागतात, साहेब तुम्ही आमच्यासाठी एवढं समद केलं, आम्ही समध्यांनी मिळून तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय, तुम्हाला नक्कीच आवडेल ते, असे म्हणत आता लगेच ती सगळी लोक ते गिफ्ट मिहिरच्या हातात देतात. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, बघ बघ, हे गिफ्ट बघितल्यानंतर तुला मोठा शॉकच लागणार आहे, कारण हे गिफ्ट आणा असं सजेस्ट त्यांना मी केलंय. एकदा का हे गिफ्ट उघडलं ना मग मलाही कळेल तू नेमकं मिहिर आहे की गौरव आहे, हे सत्य माझ्याही समोर येईल आणि याचीच वाट बघतोय आम्ही, असे म्हणत घोरपडे आता आतुरतेने वाट बघत असतो. त्याच वेळेस मिहिर आता तो बॉक्स लगेच टेबलवरती ठेवतो आणि मला तो थँक्यू, तुमचे आभार मीही कसे मानावे मला काही कळत नाही, खूप मस्त. त्याच वेळेस आता घोरपडे म्हणू लागतो, सर अहो त्यांनी एवढं प्रेमाने तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय ना, मग त्यांच्यासमोर खोललं तर त्यांना बरं वाटेल. त्याच वेळेस सगळे लोक म्हणू लागतात, हो साहेब, बघा ना, आम्ही आणलेलं गिफ्ट बघितलं तर आम्हालाही बरं वाटेल. आता मिहिर पटकन तो बॉक्स उघडतो आणि त्यातनं आता जे गिफ्ट असतं ना ते बघितल्यानंतर मिहिरचा चेहरा मात्र असा धक्कादायक झालेला असतो. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, अरे बापरे, गिफ्ट तर अजून बाहेरही निघालं नाही, तेच याला एवढा शॉक लागलाय, याचा अर्थ नेमकं काय? आता मात्र त्यात जे गिफ्ट असतं ना ते असतं विठुरायाची मूर्ती, विठ्ठल रुक्मिणीची पंढरपुरातली मूर्ती. ही मूर्ती बघून आता मात्र मिहिरला नक्कीच काहीतरी आठवल्यासारखं वाटू लागतं. जणू काही या मूर्तीशी आपलं काहीतरी जुनं नातं आहे असं त्याला वाटू लागतं. त्याच वेळेस घोरपडे विचारू लागतो, सर काय झालंय, तुम्ही एवढे शॉक का झालायत? अहो ही आपल्या पंढरपुरातील विठुरायाची मूर्ती आहे, ती बघून एवढा का शॉक लागलाय तुम्हाला? तेव्हा मिहिर म्हणू लागतो, का कुणास ठाऊक, या मूर्तीशी माझं काहीतरी कनेक्शन आहे, असं वाटतं या मूर्तीशी माझं जन्मांतरीचं नातं आहे. मागच्या वेळेस मी पंढरपूरला गेलो होतो तेव्हा मी विठुरायाच्या मंदिरात गेलो नाही, माझं तिकडचं कामही झालं नाही, पण लवकरात लवकर मला पंढरपूरला जायचं आहे याची आता ओढ लागलेली असते मिहिरला. आता मात्र हे ऐकताच घोरपडेला धक्काच बसतो. या मिहिरला पंढरपुराची ओढ लागली, ही मूर्ती बघून त्याचं काहीतरी नातं आहे असं वाटतंय, याचा अर्थ हा मिहिर तर नाही आहे ना, असे असंख्य प्रश्न आता घोरपडेला पडलेले असतात. तर इकडे आता जिजी मात्र आपल्या घरात मिहिरचा विचार करत बसलेली असते. काय होऊन बसलं ना, हे सगळं काय चालू आहे? जेव्हापासनं मंजिरीने रायाशी लग्न केलंय तेव्हापासनं आपल्या घरावरती अशी कुणाची तरी नजर लागल्यासारखं झालंय. किती आनंदात होतं आपलं कुटुंब, आणि आता काय होऊन बसलंय याचा विचार करत असतानाच आता शशिकला हॉलमध्ये येते. चला, म्हातारी कसल्या तरी विचारात गोंधळली, आपण आता बरोबर तिला गोल बिंगूया आणि मिहिरच्या आठवणी काढूया, आणि एकदा का मिहिरच्या आठवणी निघाल्या की मिहिरबद्दल काहीतरी माहिती हाती लागेल जी मला घोरपडेला पोचवायची आहे ना, त्यात माझाही फायदा आहे. मग अशी काहीतरी बातमी मिहिरला
सूट होईल आणि ती मला घोरपडेपर्यंत पोचवावीच लागेल असे म्हणत आता लगेच शशिकला हॉलमध्ये येते. चप्पल काढते आणि सासरेबुवांच्या फोटोच्या पाया पडते. त्यानंतर मिहीरच्या फोटोच्याही पाया पडते. जिजी मात्र आता शशिकलाकडे बघू लागते. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, अरे बापरे, हा हार असा कसा झालाय? मिहीरच्या फोटोचा हार आता नीट करायला जाणार तेच तो फोटो खाली पडणार. ते जिजी पटकन पकडते. तेव्हा शशिकला म्हणते, सॉरी मी काहीच केलं नाही, तो कसा पडला मला कळलंच नाही. पण जाऊबाई मी ठेवते आता हळूच. बाबा मला माफ कर रे, कसा पडला ना काही कळलं नाही. पण जाऊबाई त्याला काही सांगायचं असेल का? अहो बोला ना, असा कसा फोटो पडला असेल? मला तर काही कळतच नाही. काही सांगायचं असेल का? काय वाटत असेल हो त्याला? खरंच काय सांगणार तो, पण त्याच्या आत्म्याला ना असं त्रास होत असेल हो. बघा इथे घरात आईच्या डोळ्यात पाणी आणि बायको काय गावगुंडाशी लग्न करून संसार ताटते हे बघवतसुद्धा नसेल हो. त्याचा आत्मा काय म्हणत असेल, किती वेदना होत असतील त्याला. तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, वेदना तर माझ्या मिहीरने खूप सहन केल्यात ग, खूप त्रास सहन केलाय त्याने. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, हो ना, त्याला सतत वेदना भेटल्या आणि शेवटी जातानाही वेदनाच आल्या, मरतानाही एवढ्या वेदना झाल्या त्याला. आपण बघितलं ना, त्याचा चेहरा बघण्यासारखा सुद्धा नव्हता, इतक्या जखमा होत्या त्याच्या चेहऱ्यावरती. खरंच मरतानेही त्याला सुख नाही हो. खरंच किती यातना झाल्या असतील हो. हे सगळं ज्याने केलं ना त्याला करवलं तरी कसं? पण ती मंजिरी, अहो बघा ना, तिला तर याचं काहीच पडलं नाही. ती तिकडे बाहेर मस्त त्या रायाबरोबर सुखाने संसार करते. त्याच वेळी जिजी म्हणू लागते, जाऊ दे शशिकला, माझ्या मिहीरच्या वाटेला जे आलं ना ते कधीही कुणाच्या वाटेला येऊ नये ग. असलं दुःख आलं होतं त्याच्या वाटेला. त्यावर लगेच आता जिजीला मुद्दाम उकसवण्यासाठी शशिकला म्हणू लागते, हो ना जाऊबाई, पण तुम्ही कसं हे दुःख पचवलं तुम्हालाच माहिती. एकदा तुम्हाला आठवतंय, लहानपणी मिहीरला काहीतरी जखम झाली होती पाठीला, कोणीतरी मारलं होतं ना, तेव्हा किती रडत होता तुम्ही. तेव्हा जिजी म्हणू लागते, नाही ग, कोणी मारलं नव्हतं, तो सहलीला गेला होता ना, तेव्हा बसचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यावेळेस त्याच्या पाठीत पत्रा घुसला होता, किती जखम झाली होती. आता हे सगळे पाठीमागचे क्षण इथे दाखवले जातात. मिहीर लहान असतो, तो सहलीवरनं आलेला असतो. जिजी त्याच्या पाठीला जी जखम झालेली असते ना त्याला मलम लावून पट्टी करत असते. जिजी मात्र खूप रडत असते. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, जिजी अगं रडू नको ना गं, मला काहीच झालेलं नाही, अगं ती जखम बरी होईल, मला त्रास होत नाही आहे. तेव्हा जिजी म्हणू लागते, पण काय गरज होती जाण्याची? अरे नसता गेला तर हे झालंच नसतं ना. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, जिजी तुझ्या या आशीर्वादाने तुझ्या मिहीरला काहीच झालं नाही. माझ्यासमोर जो मुलगा बसला होता ना, अगं त्याला खूप लागलंय, मला तर छोटासा पत्रा लागला, त्याला काय होतंय? त्यावर जिजी म्हणू लागते, अरे छोटासा पत्रा आहे पण आयुष्यभर वळखण राहील, ते काय जाणार आहे का? त्यावर लगेच आता छोटा मिहीर म्हणू लागतो, जिजी मग असू दे की ओळखण, अगं तुझा आशीर्वाद म्हणून मी सदैव माझ्या शरीरावरती हे ओळखण ठेवायला तयार आहे. त्याच वेळी जिजी म्हणू लागते, बाद झालं आता, पुरे झालं असे म्हणत आता हे सगळे काही क्षण जिजीला आठवतात. त्याच वेळेस शशिकलाच्या मनात तर लाडू फुटलेला असतो. अरे बापरे, म्हणजे मिहीरच्या पाठीवरती त्या जखमेचं ओळखाण अजूनही आहे आणि ते व्रण आता घोरपडेला सांगावं लागतंय. एकदा का हे व्रण मिहीरच्या पाठीला आहे हे सत्य जर घोरपडेला सांगितलं ना तोही खुश होईल. त्याच वेळेस आता शशिकला म्हणू लागते, जाऊबाई अहो ऐकवतसुद्धा नाही हो, अहो बघा ना किती यातना झाल्या असतील त्याला, मला तर असं उचमळल्यासारखं झालं, मी आलेच असे म्हणत शशिकला पटकन बाहेर जाते आणि आपला मोबाईल काढते. कारण ज्या काही व्रणाबद्दल तिला माहिती कळाली ती घोरपडेला पोचवायची असते ना. तर जिजी मात्र आता मिहीरच्या फोटोकडे बघत रडत असते. तेवढ्यात आता संक्रांतीच्या निमित्ताने काही बायका घरी आलेल्या असतात. त्याच वेळेस आता लगेच त्या सगळ्या बायका म्हणू लागतात, जिजी आवाज संक्रांत आहे आणि तुमची तर काहीच तयारी नाही. तेव्हा जिजी म्हणू लागते, आता आमचं काय सांगावं, आमच्या घरावरच संक्रांत आली. त्याच वेळेस शशिकला येते आणि लागते, रुजिदा अगं बघ घरात कोण आलंय, अगं एवढ्या साऱ्या बायका आल्यात रुजिदा, चहा पाण्याची व्यवस्था कर बरं. तेवढ्यात इकडं बाहेर मात्र भोंगा घेऊन आता मस्त डिफिकल्ट डंकी वाजत गाजत रायाला घेऊन आलेले असतात. तेव्हा राया इकडे आता भोंग्यात मोठमोठ्याने ओरडत असतो, तिळगुळ घ्या आणि खोटं खोटं बोला, तिळगुळ घ्या आणि खोटं खोटं बोला. हा आवाज ऐकता शशिकला म्हणू लागते, जाऊबाई कोण आलंय वाजत गाजत, चला बरं बाहेर जाऊन बघूया. सगळेजण आता इकडे धावतच बाहेर येतात. तर राया सगळ्यांना तिळगुळ देऊ लागतो, निघ्या रुजिदा तिळगुळ घ्या आणि खोटं बोलायचं, रोज खोटं बोलायचं, 1 नंबर खोटं, भरसमाट खोटं असं आता सगळ्यांना राया सांगू लागतो. त्याच वेळी जिजीला मात्र राग येतो. तेव्हा जिजी समोर येते आणि लागते, राया हे सगळं काय चालू आहे?
आज सणासुदीचा दिवस आहे, हे विसरलास का तू? अरे काहीतरी वाटू दे. तेव्हा रायमलॉग तो काहीच वाटत नाही जीजी, मी अगदी खरं बोलतोय. तिळगुळ खायचे आणि खोटं खोटं बोलायचे. अगदी जे मनात असेल ते खोटं बकून टाकायचं. त्याच वेळी जीजी मला लागते, राया अरे असं बोलताना तुला लाज वाटत नाही? तेव्हा रायमलॉग तो, जीजी लाज मला कशाला? ज्याने पाप केले ना त्याला वाटायला पाहिजे, कारण सण हा सत्याचा असतो, खोटारड्यांचा नाही. त्याच वेळेस नानासमोर येतात आणि मला लागतो, राया बास, या असल्या भाषेत तिच्याशी बोलायचं नाही, ते मी खपून घेणार नाही हं. तेव्हा मंजिरी पुढे येते आणि हात जोडत नानाजीजीला म्हणू लागते, नानाजीजी रायाचं चुकलं, त्याला माफ करा. राया अरे काय चालू आहे, आज संक्रांत आहे ना? तेव्हा राया म्हणू लागतो, मिस बाहेर आज बास, आज पुरे झालं, आता मी कुणाचंही ऐकणार नाही. आणि मिस बाहेर आपल्यावरती जी संक्रांत आली ना ती आज एका झटक्यात मी काढून टाकणार आहे. त्यामुळे मिस बाहेर माझ्यावर विश्वास ठेव आणि मला बोलू दे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, पण तू असं का बोलतोय, नेमकं काय झालंय? तेव्हा राया म्हणू लागतो, जे काही सत्य होतं ना ते सगळं माझ्या समोर आलंय. मी जीजीकडनं 7 दिवसाची मुदत मागितली होती ना, आणि येत्या 7 दिवसात मिहीरचं सत्य मला समोर आणायचं होतं. आणि तसं मला त्या रात्रीचं मिहीरचं सत्य समजलंय. त्या रात्री जे काही घडलं होतं ते सगळं माझ्या समोर आलंय. आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो. तेव्हा जीजी म्हणू लागते, काय झालं होतं त्या रात्री? त्याच वेळेस राया म्हणू लागतो, त्या रात्री अण्णाने मिहीरला गोळी मारलीच नव्हती. मिहीर तिकडनं पळून इकडे घरी आला होता. हे मोठं सत्य या रायाच्या हाती लागलंय. आता सगळ्यांना धक्काच बसतो. त्याच वेळेस आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. राया म्हणू लागतो, आणि मिहीर जेव्हा घरी आला तेव्हा याच घरातल्या व्यक्तीला भेटला होता, आणि ती व्यक्ती इथे आपल्यापैकीच आहे. ती कोण आहे त्याने लवकरात लवकर तिळगुळ खा आणि खरं खरं सांगून टाका. आता बास, आता पुरे झालं. आता हा राया कुणाचं बी काय बी ऐकणार नाही. विजेची तार, पेटता अंगार आणि रायाचा वार कधी बी खाली जात नाही हा. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हे राया मग काय आम्हाला शॉक लावणार आहे का? आम्हाला मारणार आहे का मिहीरसारखं? तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, अजिबात नाही, मारायचा प्लॅनिंग नाहीच आहे, पण तिळगुळ देऊन खरं खरं बोलायला लावायचा प्लॅनिंग आहे. त्यामुळे जो कोणी व्यक्ती असेल ना त्यांनी सांगा मिहीर कुणाला भेटला होता आणि काय झालं होतं. त्याच वेळेस आता निखिल म्हणू लागते, हे राया उगाच तोंडाला येईल ते बोलू नको, चल निघ इकडनं, असं काय बिघडलेलं नाही आहे, उगाच आमचा टाईमपास करू नको. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, हे डिफिकल्ट डंकी पकडा रे याला आणि चांगलं ठेचून काढा. याचा अर्थ मिहीर त्या रात्री या निख्यालाच भेटला होता म्हणून तर हा हा असं बोलतोय ना. त्याच वेळेस डिफिकल्ट डंकी आता मुद्दामून निखिलला जोर जोरात मारू लागतात. तेव्हा लगेच रुचिता म्हणू लागते, थांबा, निखिलने काहीही केलेलं नाही आहे, त्या रात्री मिहीर मला भेटला होता. आता हे ऐकताच सगळ्यांना धक्काच बसतो. नेमकं त्या रात्री मिहीर रुजिदाला भेटल्यानंतर पुढे काय झालं असेल आणि हे सगळं रुजिदाने का लपवलं असेल, हे सगळं सत्य आपल्याला उद्याच्या भागात लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.